साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सुप्रसिद्ध फकीरा कादंबरीचे अभिवाचन स्वर बबनचा खाले सासवड, संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव कंधार, दिग्दर्शक पांडुरंग कोकुलवार, आकाश प्रकाशन नांदेड, भाग 37. मांग आणि महारांची माणसं दारकोंड करून नेरलेच्या माळाला ओलेस ठेवण्यास कारणीभूत ठरलेल्या बापू खोत आणि रावसाहेब पाटील यांना फकीराच्या माणसांनी घरातून ओढून सातदऱ्याच्या डोंगरात आणलं. ते पहाटे सातदऱ्याच्या पर्वतात आले तेव्हा पहाटेचा वारा अंगाला चटके देत होता आणि चंद्र मावळत होता. वनराजीवर अंधार हळूहळू पसरत होता. पूर्वेला प्रकाशाची प्रखर रेषा स्पष्ट झाली होती आणि त्या रेषेचा छेद करीत एक प्रचंड काळा ढग अचल उभा होता. परंतु त्या ढगाला चैतन्यमय वारा लोटून दूर करत होता आणि प्रकाशाची अपरंपार किरणं त्या ढगाखालून भूमंडळाकडे धावत होती. त्या अनंत किरणाच्या समूहानं दक्षिणेला नवाच रंग आला होता. शीड मोडलेल्या तारूप्रमाणे रेशमी ढग वाहत होतं. जंगल जागं होतं. पाखरं दक्षिणेचे ते अप्रतिम रूप पाहून दंग झाली होती. सह्याद्रीचं एक शिखर गगनाला भिडलं होतं आणि त्या शिखरावर एक प्रचंड वटवृक्ष उभा होता. विशाल मस्तकावर शेंडी उभी राहावी तद्वत तो महावृक्ष दिसत होता आणि त्याच्या अनंत पारंब्याने त्या पर्वताला घट्ट धरलं होतं. त्या पारंब्याच्या मिठीत एका अतिप्राचीन देवळाचे अवशेष चिकटून पडले होते. त्या देवळाच्या पश्चिमेला भिंतीला लागून उभा कडा होता. त्या कड्यावरून पाहता त्या भिंतीपासून 2 मैल सरळ खाली जमीन दिसत होती. ती बाजू अगदी बेलाग होती. पाहणाऱ्याची नजर तरळत होती. अशा त्या स्थळी फकीराचा तळ पडला होता. त्या देवळात येताच फकीरानं पाटील आणि बापू खोत यांना डांबून टाकलं आणि भिंतीकडे आपली घोडे बांधून जागोजाग आपली माणसं पहाऱ्यावर ठेवली. डोंगरावर येताच आता त्या दोघांचं काय करायचं हा प्रश्न सर्वांच्या पुढे उभा राहिला. जागोजाग टोळकी बसली आणि एकच चर्चा सुरू झाली. आमच्या सर्व दुःखाचं मूळ त्या दोघात आहे. आता वाटेल ते हो, आपण यांना सोडायचं नाही. मेलो तरी यांना सोडायचं नाही आणि जर हे सुटले तर आमचा वंशच नष्ट करतील. ही महाभयंकर माणसं मारूनच टाकली पाहिजेत. पण मारायची कशी? कसलं मरण यांना द्यावं? यांचा कडेलोट का करू नये? निराशेच्या कोढात सापडलेली माणसं गांगरत नाहीत, कारण झुंजणं हा त्यांचा स्वभावच बनलेला असतो. मन हे मूळचंच बेडर नसतं. ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं. जसे पोलाद निखाऱ्यात कैक क्षण तापून बाहेर येतं नि कणखर होतं, तद्वतच त्या सर्वांची मनं जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती. अजून मुरा कसा आला नाही? फकीरानं विचारलं. चढण अवघड हाय. साधू उतरला, उशीर केला त्यानं. येईल आता चंद्र उगावल्यावर. आज कितवी घडी हाय? आज मध्यान्हीला चंद्र उगवल. फकीरा पुढं बोलला नाही. तो पुन्हा विचारमग्न झाला. मुरानं लवकर यावं, सतूकडची बातमी कळावी आणि आपण लवकर या काय ते निश्चित करून टाकवं म्हणून उत्सुक होऊन तो मुराची वाट पाहत होता. सूर्य मावळून पुष्कळ उशीर झाला होता. डोंगरावर किर्र झाडीत काळोख मी म्हणत होता. वडाच्या झाडाखाली ते सर्व बसून बोलत होते. सर्वांचं लक्ष मुराच्या वाटेकडे लागलं होतं. तो येताच त्यांचं भवितव्य ठरणार होतं. काल रात्री पकडून आणलेले खोत आणि पाटील त्या पडक्या भिंतीआड पडून कानुसा घेत होते. त्यांना हातपाय बांधून तिथं टाकलं होतं. आता आपण जगत नाही त्याबद्दल त्यांची खात्री झाली होती आणि शेवटी सर्वच डाव उलटल्यामुळे ते तळमळत होते. दैवानं आपली क्रूर थट्टा का करावी म्हणून ते दैवाला शिव्या देत होते. हे जन्मभर सतावलेले बेरड आता एकदा सर्व सूड घेणार. आता जे होईल ते सहन करणं यापेक्षा दुसरं काहीच इथं नाही. असा विचार करीत ते दोघे सासरे जावई कणत पडले होते. त्यांचे हात त्यांच्या पाठीवर बांधले होते आणि पाय बांधून 2 कोपऱ्यात त्या प्रत्येकाच्या कमरेला एक प्रचंड दगड बांधून एकमेकांपासून दूर ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. जसजशी रात्र उलटत होती तसतसे आपण मरणासमीप जात आहोत असं त्यांना वाटत होतं. रात्री अंधारातच त्यांना बाहेर काय आहे याची त्यांनाच मुळीच कल्पना नव्हती. परंतु खोतानं धीर सोडला नव्हता.
तो अंधारात जगण्याची धडपड करीत होता. ज्या दगडाशी त्याला बांधला होता त्यालाच तो हिसके देत बसला होता. बाहेरची हालचाल ऐकू येताच तो गपकन पडून कण्हात होता. सासरेचं कण्हा ऐकून पाटील शेवटची घडी मोजित होता. मध्यान्ह रात्र उलटली आणि खोतानं तो दगड ओढला. दगड जमिनीवर पडला तर आवाज होईल म्हणून त्यानं चटकन त्या पडत्या दगडाखाली पाठ दिली आणि मग हळूहळू त्याला ओढीतच तो पाटलाजवळ आला. तो आपल्या दातांनी पाटलाच्या वाद्या कातरू लागला. उंदराप्रमाणे त्याचे हात सोडू लागला. जलद अति जलद तो कार्य करू लागला. मृत्यू पण आपल्यापासून दूर जात आहे असं त्याला वाटू लागलं आणि शेवटी त्यानं पाटलाचा हात मुक्त करून निश्वास घेतला. आपलं तोंड त्याच्या नाकाजवळ नेऊन तो म्हणाला, आटपा, माझा हात सोडा लवकर. चंद्र डोंगर चढून आला होता. सर्व चांदणं पडलं होतं. वडाची प्रचंड सावली मावळतीला लांबच्या लांब पसरल्यामुळे देवळालगतचा तो कडा त्या सावलीनं झाकला होता आणि त्या सावलीत ते दोघं एकमेकाला मुक्त करीत होते. पाटील सरळ होऊन खोतला सोडवू लागला आणि एकदम घोड्यांच्या टापांचा खडखडाट झाला. एकदम घाबरून बाहेरचा कानोसा घेत खोत म्हणाला, हे कोण आला असावा? येऊ दे, आपण कसं निघायचं? रावसाहेब कुजबुजला आणि खोत म्हणाला, चंद्र वर आलाय, मागच्या मागं अंधारात चलूया. मुराला पाहून त्या सर्वांना आनंद झाला. फकीरानं त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सर्वजण एकत्र जमून सत्तूकडील बातमी ऐकायला उत्सुक होऊन मुराभोवती कडं करून बसले. हळू आवाजात मुरा म्हणाला, कबीरा, चौगुला आणि पवार फौजदारांनी सत्तूला चारी बाजूनं कोंडलंय. टकुरं खाजवायत त्याला फुरसत नाही. छावणीकडे सरकण्यासाठी तो धडपडतोय पण काही जमना. तवा गोंधळल्यानं मना निरोप दिलाय की तुम्ही चला. पवाराला हुलकावणी देऊन मी छावणीवर हल्ला करतो, तुम्ही तयार असा. पण कवा? फकीरानं विचारला आणि मोरा म्हणाला, तेच तर नक्की नाही. मग आता तो विचार सोडा. फकीरा निराश होऊन म्हणाला, आता आम्हाला हजर झालं पाहिजे. रात्री पंताची भेट, सर्व लोकांची धरपकड, खोत, पाटील यांना आपण केलेली अटक हे सर्व मोराला सांगून फकीरा म्हणाला, सरकारचा हुकूम हाय नि आम्ही माणसांनी छावणीवर हजर हवं तरच आमची अटक झालेले बायका पोरं मोकळे होतील. 10 जण. कोण कोण? फकीरा म्हणाला, मी, फकीरा, मुरा, बळी, हरी, पिरा, सावळा, तायनू, भिवा, खंडू आणि 10वा घोंचीकर बळी. पण बळीला अटक झाली. काय? बळीला अटक? मुराला धक्का बसला आणि फकीरा म्हणाला, आता कामाला लागा. सकाळी आपण छावणीवर हजर व्हायचं आणि त्या खोताचा काय तो निकाल लावा. चला. पाटीलने खोत यांचं नाव निघता सर्व उठले आणि देवळात गेले. परंतु ते दोघेही तिथं नव्हते. ते दोघे पळून गेल्याचं लक्षात येताच ते सर्वांना धक्का बसला. सावळा ओरडला, दाजी, ते पळालं की. पळतील कसं? फकीरा म्हणाला, मोरा आम्ही हाय, मागं वाट नाही, पळा, वाट सोडा, तेसनी जिवंत जाऊ देऊ नका. क्षणात धावपळ झाली. चांदण्यात माणसं पळत सुटली. फकीर अधिकच चिंतातूर झाला. जन्माचा वैरी हाती येऊन गेला हे शल्य त्याच्या काळजात सुदलू लागलं आणि प्रथम खोताला ठार करीन आणि मग छावणीवर हजर होईन हा विचार त्याच्या मस्तकात मूळ धरू लागला. उशिरानं घमेरंडी धावत आला आणि म्हणाला, देवळामागच्या काळा उतरताना पडून ते दोघं बी मेलेत. मेलं? निश्वास टाकून फकीरा म्हणाला, ठीक झालं, चला म्हणावं वर साऱ्यासनी. त्यांनी मढी आणायची का? घाडमांडीने विचारलं. नको, फकीरा उद्गारला.